महाराष्ट्रातील जे विद्यार्थी दिल्लीत शिकतायत त्या विद्यार्थ्यांनी आता शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेतलाय आणि याचंच आमंत्रण दिलंय मावळा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार निलेश लंके यांना. नमस्कार, तुम्ही पाहताय दाहिल्यानगर. मी प्रियंका पाटील शेळके. दिल्ली या ठिकाणी संसद सुरू असतानाच महाराष्ट्रातील काही विद्यार्थी जे दिल्ली या ठिकाणी शिक्षण घेतात असे सर्व विद्यार्थी विद्यार्थी प्रतिष्ठान या माध्यमातून शिवजयंती साजरी करतात आणि याचंच आमंत्रण देण्यासाठी आणि मार्गदर्शन करून घेण्यासाठी ते पोहोचले खासदार निलेश लंके यांच्याकडे. यावेळी खासदार निलेश लंके यांनी त्यांच्या या कार्याचं भरभरून असं कौतुक केलंय. पाहूयात तर खासदार काय म्हणतात. महाराष्ट्रातील खऱ्या अर्थाने सर्वांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. आपल्या भागातील ग्रामीण भागातील मुलं ज्यावेळेस दिल्लीमध्ये शिक्षण घेतात त्याच पद्धतीने आपल्या दिल्ली विद्यापीठामध्ये आमच्या महाराष्ट्र विद्यार्थी प्रतिष्ठान त्या मुलांनी एक सुरू केलं आणि त्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून ह्या वर्षी प्रथमतःच 19 फेब्रुवारी दिवशी छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या औचित्य साधून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिवजयंती साजरी होत आहे. त्यामुळे माझी तमाम महाराष्ट्रीयांना विनंती आहे की आपण या उत्सवासाठी सहभागी तर व्हाच, पण खऱ्या अर्थाने या सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना त्या ठिकाणी सदिच्छा शुभेच्छा देण्यासाठी सुद्धा आपण उपस्थित राहिले पाहिजे. ही जी विद्यार्थी प्रतिष्ठान आहे त्या प्रतिष्ठानची अध्यक्ष म्हणून आपली एक मुलगी, एक सर्वसामान्य कुटुंबातली मुलगी अमरजा शिंदे ती अध्यक्षपदी भूषवत आहे. त्याचबरोबरीने सचिव म्हणून आमचा गौरव पाटील तो एक काम करतो. किरण देशमुख असो किंवा आमचा धीरज महाजन असो किंवा राज आशिमकर, शुभम शिंदे आणि अनेक विद्यार्थ्यांनी मिळून ही शिवजयंती साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं असे मुलं येणाऱ्या कालखंडामध्ये पुढे आले पाहिजे आणि आपलं दिल्ली सारख्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचा गवगवा झाला पाहिजे ही या ठिकाणी सदिच्छा व्यक्त